जय भीम। आणि मी या संडेचा व्हिडिओ जो आहे तो मी शूट केला नाही, तर तिथे ते जे सर होते म्हणजे जे गुरुजी होते आमचे, त्या लोकांनी आणि परत त्या मॅडम तिथे होत्या, त्यांनी ते शूट केले आहेत। तर ते मला भेटले, कारण की माझ्या पर्सनल कामानिमित्त मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी फक्त मुलांना तिथे पाठवलं होतं व मला जाता आलं नाही त्या ठिकाणी। पण मी ते तुमच्याबरोबर व्हिडिओज आणि जे फोटोज आहे ते शेअर करू शकते, कारण की त्यांच्यामुळे ते पॉसिबल झाले। तर थँक्यू त्यांना प्रथम, आणि तुम्हा सर्वांना जय भीम। तुम्हाला जे मी हर संडेला दाखवत असते की बाबा तिथे काय काय करतात, विपश्यना वगैरे करतात मुलं, तर त्याबद्दलच मी सगळं आता तुम्हाला एक एक व्हिडिओ, फोटोज हे सगळं तुमच्याशी बरोबर शेअर करणार आहे। तर चला आपण आता ते बघून घेऊया, किती छान मुलांनी तिथे व्हिडिओज म्हणजे जे काही त्यांनी ग्रीटिंग केलं, जे काही माहिती रामायणविषयी जमवली आहे ती बघूया आपण। चला मग तिथे काय काय केलं ते पण तुम्हाला मी दाखवते, चला बघूया आपण। तर इथे बघू शकता तुम्ही, मुलं किती छान प्रकारे हर वेळेस सजवतात। आणि तसेच ते झाल्यानंतर इथे आपले छोटे मोठे सगळे मुलं मस्त व्यवस्थित लाईनीत बसलेले आहेत, त्यांची ध्यान साधना चालू आहे। त्यांनी छानपैकी वंदना वगैरे पण घेतली आहे, गुरुजी मॅडम ह्या लोकांनी त्यांच्याकडनं वंदन करतो, मुलींची करते बोलायचं, वंदन करतो आपल्या कृपेने आमच्यावर चांगले संस्कार होत आहे। शिक्षण, प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहे। इतकेच नव्हे तर महाकारुणिक भगवान बुद्धांचा संगम लाभला आहे, जो सुरुवातीला सुखकारक, मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे। अशा सतधम्माचे जीवनभर अनुसरण करून आपण दिलेल्या इथे बघू शकता तुम्ही, इथे लाईनीत सगळे मुलं उभे आहेत। तर हे त्यांचे ग्रीटिंग्स दाखवत आहेत, लहान मोठे, जास्त काही मोठे नाही आहेत, लहान छोटे हे सगळे मुली आहेत। त्यांनी छान छान त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे, रामायणविषयी लिहिलेलं आहे हे। तर हे आमच्या लिंबिवणी बुद्धविहारात होत असतं हर रविवारी। तुमची मुलं जर असतील तर प्लीज तुम्ही इथे पाठवा, कारण की त्यांना खूप छान प्रकारे वेगवेगळी माहिती शिकायला भेटते। तर इथे बघू शकता तुम्ही, किती मुलांनी छान प्रकारे, सगळे लहान लहान आहेत तरी पण मस्त माहिती ग्रीटिंग त्याच्यामध्ये बनवलं आणि स्वतः बनवलेलं आहे। तर हे बघा, याने सुद्धा छान बनवलेलं आहे। तुम्हाला असेच वेगवेगळे जे काही लिहिलेलं आहे रामायणविषयी ते तुम्हाला बघायला भेटेल। तुम्हाला जर माहिती अशी लिहायची असेल तर मी ह्यातनं पण बघून लिहू शकता। तर मुलांना ह्याची आता आवड निर्माण झालेली आहे। तर हर संडेला मुलं इथे येतात, म्हणजे इकडे तिकडे वेळ न वाया घालवता काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी जर आपण त्याच्या लहानपणापासून सुरुवात जर केली तर ती खूप छान प्रकारे मोठे ते वाढतात। जसं एखादं झाड असतं, त्या झाडाला आपण हर वेळेस व्यवस्थित पाणी घालतो आणि ते मग व्यवस्थित वाढतं, त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्यामध्ये धम्माचा आपल्या प्रचाराने प्रसार करायचा आहे। त्यांच्यामध्ये ते गुण आपल्याला स्वतःला टाकावे लागतील। ते किती बघा, किती मस्त मस्त मुलांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं आहे। त्यांनी खूप मेहनत घेतली हे सजवायला। तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटले हे ग्रीटिंग सगळे छोट्या छोट्या मुलांचे। तर ह्याच्यामध्ये माझ्यासुद्धा मुली आहेत आणि बाकी इतरही मुलं आहेत। खूप छान प्रकारे मला तर खूप आवडलेलं आहे। तर तुम्हाला नक्की कुठलं ग्रीटिंग आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडलं जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आपल्या चॅनलवरती, कारण आपल्या लोकांना आपणच सपोर्ट करणार आहोत। त्यामुळे तुमच्या एका सबस्क्राईब केल्याने माझा आणखी प्रतिसाद वाढेल। तर पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये भेटूया, बाय। थँक्यू फॉर वॉचिंग। तुम्ही एवढा वेळ काढून हा व्हिडिओ बघितलेला आहे, तर नक्की मला सांगा की तुम्हाला कसा वाटला। त्यामुळे मलाही तो आनंद होईल की नाही, खूप जणांनी माझ्या सगळ्या म्हणजे जेवढ्या मुलांनी ते केली आहे मेहनत ती बघितलेली आहे, आणि असे छान छान
तुम्हीसुद्धा व्हिडिओज बनवा आणि असेच छान छान मुलांकडनं चांगली गोष्ट करून घ्या. त्यांना आणखीन आवड निर्माण होते. माझ्या मुलांना खूप छान आता आवड निर्माण झालेली आहे. ते वेगवेगळा शोध करत आहेत की बुद्धांबद्दल माहिती, आंबेडकरांबद्दल माहिती, परत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाईंविषयी, भीमाईंविषयी, सुभेदारांविषयी, सगळ्यांविषयी माहिती ते जमवत आहेत. म्हणत आहेत की आता हे सांगतील ते सांगतील तर आपण जमूया. तर खूप छान प्रकारे ते सुद्धा करत आहेत. तर तुम्ही पण असेच जर तुमच्या इकडे जर विहार वगैरे असेल किंवा कुठे असेल तर तिथे मुलांना पाठवा. आणि जर बदलापूरमध्ये जर असेल तर तुम्ही प्लीज इकडे घेऊन या. हे बदलापूर वेस्टलाच आहे, तर स्टेशनपासून काही लांब नाही आहे. तर तुम्ही जे मी थंबनेल ठेवलं त्याच्यावरती मला वाटतं बहुतेक त्याच्यावरती नंबरसुद्धा, त्याच्यावरती ॲड्रेस पण आहे, तर त्याच्यावरती तुम्ही येऊ शकता. तर चला अशाच नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूया. आणि प्लीज 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 मला सबस्क्राईब करा. मी असे छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील आपल्या धर्माचे. तर चला मग सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.